भाषणामध्ये रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबाज जर कोणाचे असतील ते अमराठी लोकांचे आणि ह्याच मुद्द्यावर आपल्यासाठी बोलण्यासाठी ॲडव्होकेट जयश्री पाटील आहेत. मॅडम, काय सांगाल? राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा डान्स बारवर म्हणजे डान्स बारची चर्चा सुरूच आहे, अनेक जण त्याच्यावर टीका टिप्पणी सुरूच आहे, मात्र रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार चालतो आणि तो अमराठी लोकांचा, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मला असं वाटतंय राज ठाकरेला अभ्यासाची गरज आहे. राज ठाकरे जो वरचा मजला आहे तो मला पूर्णतः तुमचा रिकामा दिसतो. कारण सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माननीय जस्टिस सिकरी साहेबांचं जजमेंट वाचा, माननीय उच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जस्टिस गडकरी साहेबांचं जजमेंट वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल की डान्स बारला कधीच बंदी नव्हती. म्हणतात की हे डान्स बार अजून सुरूच कसे, आणि अभ्यास केला तर कळेल की सगळे काही मराठी म्हणजे नॉन मराठी लोकांची नाहीत. मॅक्झिमम जे डान्स बार आहेत ते मराठी लोकांचे आहे. मी आहार या डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार या संघटनेची मी वकील आहे. मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते, हे जे वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेलं आहे. कशासाठी राज ठाकरे हे सगळा उठाटोप? काय वाटतंय याच्यातून काय मिळणार आहे? अरे असं काहीतरी चुकीचं वक्तव्य करू नका की ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आणि राज ठाकरे, तुम्ही जे म्हणता मराठी भाषा, अरे तुम्हाला स्वतःला तुमचा स्वतःचा अभिमान आहे की नाही? इतिहास बघा ना, कधीतरी म्हणा बिहार की जय हो, बिहार की जय हो. अरे बिहारचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे ना. आम्ही कसं म्हणतो महाराष्ट्र की जय हो, महाराष्ट्राचा विजय असं. अरे स्वतःचा तुम्ही कधीतरी सांगा की बिहार की जय हो. हे राज ठाकरे, हे डुप्लिकेटपणा जमणार नाही. खबरदार, जर अशा प्रकारचा जर का अफवा पसरवण्याचा किंवा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे महाराष्ट्रातील जनता कधीही खपून घेणार नाहीत. आणि जे पण कोणी डान्स बार किंवा ऑर्केस्ट्रा बार मधील जे ओनर असतील ते शेवटी हिंदुस्थानाचेच नागरिक आहेत ना. काय तुम्हाला विचारून लायसन द्यायचं? कोण आहेत तुम्ही काय आहे? तुमचा अभ्यास काय आहे? कमिशनर होण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो तुम्हाला माहिती आहे का? उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं जमत नसते राज ठाकरे. तुम्ही अभ्यास करायचा आणि अभ्यासपूर्ण बोलायचा. म्हणून म्हणते माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आणि माननीय उच्च न्यायालयाचं जजमेंट वाचा. ते वरचं जे रिकाम आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं भर पडेल नॉलेजची. आपण देखील असं देखील म्हणतात नवी मुंबईमध्ये 80% जो हॉटेल व्यवसाय हा तिथल्या स्थानिक आणि पुढारकारांचा आणि 20% हा हिंदुस्थान. म्हणजे संपूर्ण गणित काय? गणित हेच आहे की हा व्यवसाय आहे. शेवटी व्यवसाय कुणीही करू शकतो. अरे राज ठाकरेंनी म्हटल्यामुळे काय तिथे म्हटलं की नॉन मराठी माणसाचा आहे म्हणून नॉन मराठी माणसाचा होतो का? शेवटी जर तुम्ही बघितलं तर अभ्यास केला तर लक्षात येईल आपल्याला की मराठी जे पुढारी आहेत किंवा मराठी माणसं आहे, मराठी माणसांचेच जास्तीत जास्त डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार्स आहेत. आणि इतर लोकांचे बघा, शेवटी भारत हा आपला देश आहे आणि या देशातील नागरिकांना प्रत्येकांना कुठेही देशात इतरत्र जाऊन व्यवसाय करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि असं असताना जर राज ठाकरे म्हणतात की माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात, भाषेवरून विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अरे राज ठाकरे किती खालच्या लेवलचं आहे? ही कोणती तुमची लेवल आहे? अरे आम्ही काय तुमच्या बोलतोय का तुम्हाला की तुम्ही असं करता किंवा तुम्ही काहीतरी टनटनाटन टोलवर आम्ही ते प्रश्न आत्ता काढत नाही. व्यवसाय हा व्यवसाय आहे आणि तुम्ही ह्या व्यवसायाला कुठेही राजकारणात आणू नका, अशी माझी तुम्हाला वॉर्निंग आहे. त्यांनी असा देखील एक प्रश्न उपस्थित केला, शिवछत्रपतींची राजधानी रायगड आहे आणि त्या रायगडमध्येच हे डान्स बार सुरू आहेत. अरे शेवटी व्यवसाय आहे, पर्यटन क्षेत्र असतात. काही असं काही ठरलेलं नाही की इथे असू नये आणि इथं हा व्यवसाय नसू नये. राज ठाकरे तुमच्या खानदानचा काय व्यवसाय होता मला सांगा बरं. तुम्ही काय ते शिवाजी पार्क जवळ राहायला गेलेत म्हणजे तुमचं सांगा ना मला काय गणित आहे ते. म्हणजे तुम्ही खूपच काहीतरी मोठं काहीतरी करून गेलेत असं आहे का? कोहिनूर स्क्वेअर बद्दल आम्ही अभ्यास करायला जर सुरुवात केली तर तुमचं काय होईल? तुम्ही लोकांचे डान्स बार मोजता, तुम्ही लोकांचे व्यवसाय मोजता. अरे व्यवसाय जिथे चालतो तिथंच ते व्यवसाय केला जातो. जर तुम्ही म्हटलं बीचवर जाऊन जर का एखादं दुसरंच काहीतरी व्यवसाय लावा सिमेंट रेतीचा, तो चालणार आहे का? राज ठाकरे एवढं तरी माणसाला असायला पाहिजे, समज असायला पाहिजे. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की या अशा फालतूच्या गोष्टीवर राजकारण करू नका.
नक्कीच आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ती देखील आहेत, कारण की आज राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदीचा मुद्दा पूर्ण एकदा ऐरणीवर राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत हे लहान मुलांवर हिंदी कशी शिकवता येईल ह्याचा विचार करताय. मला असं वाटतंय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की म्हणजे इंग्रजीसाठी पायघड्या घालणे आणि म्हणजे हिंदुस्थानची भाषा असलेल्या हिंदीसाठी म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका ठेवणे की जे ज्ञानार्जनापासून स्वकीय भाषेला थांबवण्याचा घाट घालणे हे अत्यंत बोलकं आहे. त्याच्यामुळं राज ठाकरेंना जे मुख्यमंत्र्यांनी मी म्हणणार नाही सुनावलं, पण जे ज्ञानात घातलं राज ठाकरेच्या, हे मला असं वाटतंय बरंच काही बोलून जातंय. आणि त्यापुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरेची पातळी काय आता झाली आहे हे आता अख्ख्या महाराष्ट्रानं आज बघितलं. काय ते शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होता आणि तिथे ज्या प्रकारे राज ठाकरेंनी, मला म्हणायचं नाही कुणामध्ये किती मस्ती असावी, कोणी ते मस्ती मोजण्याचं काय यंत्र घेऊन आम्ही बसलेलो नाही, परंतु एक सामाजिक जिम्मेदारीने वर्तन करायचं असते, वागायचं असते. एवढं तिळपापड झाल्यासारखा राज ठाकरे का फुटाने फुटल्यासारखा वागत आहे? मला हे सांगा. राज ठाकरे आरे म्हणजे जी भाषा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांबद्दल देवेंद्रजींच्या बाबतीत जी एकेरी भाषेपर्यंत राज ठाकरे गेला, त्याच भाषेत राज ठाकरेला उत्तर देऊ शकत नाही का आम्ही? कोण आहेस बाबा राज ठाकरे तू मुख्यमंत्री महोदय आहोत आम्ही कोण आहोत ते ऐकून घे ना. तू या देशाचे सुज्ञ नागरिक आहोत. या देशाने आमच्या शिक्षणावर, वैद्यकीय शिक्षणामध्ये लाखो रुपये आमच्यावर लावलेत. त्याच्यानंतर आम्ही विधी ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, डॉक्टरेट आहोत. आणि आमचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि आम्ही कोणत्या खानदानीतून येतो ते सुद्धा आम्ही कॉलर टाईट करून सांगतो. हम डाकू के खानदान से है राज ठाकरे, फिर भी हम गर्व करते हैं. तुम्ही कधी म्हणणार जयश्री पाटलांनी म्हणल्यासारखं बिहार की जय म्हणलंच पाहिजे, बिहार की जय? काय चुकीचं आहे? आणि त्यापुढे जाऊन राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झालेत तू तडांग भाषेमध्ये, मला दोन गोष्टी आज प्राखऱ्यानं सांगायचंय. मला काही रिपीट करायच्या नाहीत काही गोष्टी, परंतु काही गोष्टी जे आमच्या राजकारण्यांनी, जे आमचे सत्तेतले राजकारणी आहेत त्यांनी थोड्या लक्षात घेतल्या पाहिजे. आज हा राज ठाकरे माणूस सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेपर्यंत पोहोचलाय. एक उदय सामंत जे आमचे जाऊन तिथे पोहे खातात, त्या पोहे खाण्यातून ही एनर्जी राज ठाकरेला मिळाली का? उदय सामंत तिथे जाऊन पोहे खातात, त्या पोह्यातून हे राज ठाकरेला एनर्जी मिळाली का? तू तडांगपर्यंत, एकेरी भाषेपर्यंत. आणि मला असं म्हणायचं की उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी, खरोखर सांगतो, स्पष्ट बोलतो, डायरेक्ट बोलतो, आता राज ठाकरेची जे लाडं आहेत ना, ते आता लाडं बिलकुल एकेरी भाषेपर्यंत जेव्हा राज ठाकरे आलाय ना, तर बिलकुल राज ठाकरेचे लाडं आईस्क्रेट चारल्यासारखे बंद केले पाहिजे. आणि उदयनी तर प्राखऱ्यानी ते जे प्लेटा असतात ना ते पोह्याच्या, त्या प्लेटातून ही एनर्जी बनत आहे का हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यांनीच लक्षात ठेवा की आपण मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला जेव्हा आपल्या अपमानित करून एकेरी भाषेत एखादा माणूस व्यक्त होत आहे, तो किती धुतल्या तांदळासारखा आहे राज ठाकरे. आम्ही जर कित्ता पाडायला वाचायला बसलो ना, पाडे वाचायला बसलो ना राज ठाकरेचे, तर ना मग खूप कठीण होईल. नुसतं जयश्री पाटलांनी तर नुसतं कोहिनूर बोलल्या, सूचक बोलल्या जयश्री पाटील. परंतु याद राखावं राज ठाकरे, यानंतर अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. ते असे देखील म्हणतात ते महाराष्ट्रामध्ये जे कामधंद्यासाठी येतात त्यांना मराठी शिकवली पाहिजे हा विचार ते मनात आणत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं. कोण आहे राज ठाकरे? अकॅडमिशियन आहे की शिक्षण शास्त्रामध्ये डॉक्टरेट आहे की शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे सन्मानजनक पदावर? राज ठाकरेचं काय ऐकावं? काय पॉलिटिकल व्हॅल्यू आहे? 000. पॉलिटिकल व्हॅल्यू काय राज ठाकरेची? 000. शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन त्यांनी
राज ठाकरे असतील आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर आले होते. लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज एकत्र आलेत असं देखील त्यांनी म्हटलं. म्हणजे कुठेतरी युतीला त्यांनी संकेत दिले, कारण की जी चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यावर. उद्धवच्या बाबतीमध्ये उद्धव तुम्ही बघितला नाही का, गले मिलो भाईजान, गले मिलो भाईजान, गले मिलो. काश्याय वस्त्र किंवा भगव्या वस्त्राचं प्रेम उद्धवच्या आयुष्यात कधी संपलं हे तुम्हीच माध्यमांनी दाखवलं ना. काँग्रेसांसोबत गेल्याच्या नंतर मला म्हणायचं नाही कुणाला लबाड लांडग्यांसोबत मला म्हणायचं नाही. कोणतं उद्धव ठाकरेचं भगवं प्रेम आहे आता? हा, आणि हे राज ठाकरे कधी भगव्यावर बोलू शकतो? काय अधिकार आहे? हा, साधू समुदायाचा अपमान करताय त्यानं तो राज ठाकरे. हा, गंगामय्याचा अपमान करतो तो राज ठाकरे. तो विसरला का की राम जन्मभूमी कुठे? हा, हिंदी भाषेवर पडताडीत करतो. हा, आणि त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्ष मला हे म्हणायचं आहे की आता यांचा रंग कोणता? मला कोणत्या झेंड्याला अपमानित करायचा नाही. यांचा रंग हिरवं फडकं असू शकतं. हिरवं फडकं असू शकतं यांचा. भगवा आणि काश्याय रंग यांचा नाही. कसा असू शकतंय? भगवा आणि काश्याय रंग माणसात भेद करू नका म्हणतंय. भगवा आणि काश्याय रंग भाषिक वाद करू नका म्हणतंय. भगवा म्हणजे उत्तंग आहे, म्हणजे अगदी सगळ्यांना सामावून घेणारं भगवा असतंय. यांच्यासारखं ते म्हणतात की नाही, ते कोणतं पाणी म्हणतो त्याला, खळखळाट, उथळ पाण्याला खळखळाट. ते संजय राऊतचं बी बघा तुम्ही. त्यामुळं हे लोक आणि भगवा वगैरे यांचा अधिकार नाही. हे स्वतःलाच काय म्हणून घेतात माहितीये ना तुम्हाला? हे स्वतःला म्हणतात ब्रँड. ब्रँडचा अर्थ प्रोडक्टचा अर्थ सेलवरल्या वस्तू. आम्ही म्हणत नाही, आम्ही तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगायलो. ते असे देखील म्हणतात ते मराठी विरुद्ध गुजरात करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मला एक सांगा, गुजरात सुद्धा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र सुद्धा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. हे सगळं राज ठाकरे आणि मला असं म्हणायचं नाही की ही सगळी स्वतःची जी म्हणतात ना दोपटी बचाव राजकारणातली ही शेवटची घरघर आहे. दोपटी बचाव राजकारणातली शेवटची घरघर आहे. उद्धव ठाकरे असे देखील म्हणतात ते आता की शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाले पाहिजे, लाडक्या बहिणीची जी फसवणूक होते ती थांबली पाहिजे. एवढा हतबल मुख्यमंत्री मी पाहिला ना असं देखील ते म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी टीका केली. इतका दुर्बल होता हा उद्धव. इतका दुर्बल होता हा उद्धव. 124 एसटीतले कष्टकरी जीव देत होते तेव्हा कुठं होता उद्धव? कधी भेटीला आला का उद्धव? वर आलेत, मोठे निघालेत बोलायला. त्याच्यामुळं ह्यांच्या बोलण्याला लोकांमध्ये काहीही अर्थार्थी आमच्यासारख्या सामान्य जे नागरिक आहेत हिंदुस्थानचे, भारताचे, यांच्या काडीची किंमत नाही. यांच्या बोलण्याला काडीची किंमत नाही. यांच्या बोलण्याला सामान्य माणसांमध्ये यांनी किती तरपड करून घेऊ द्या, यांनी किती ते तुम्हाला सांगतो हिरवं फडकं घेऊन करू द्या. यांचं काय बोलणं आहे ते माकड उड्या मारू द्या. आजच्या मला तशाच दिसत होत्या. खोटं रेटून खोटं रेटून खोटं. पण राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? कारण जी चर्चा सुरू आहेत, कारण की बघायला गेलं तर दोघं पण भाजप असेल किंवा मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. राज ठाकरे देखील आज करत आहेत, उद्धव ठाकरे देखील करत आहे, आदित्य ठाकरे देखील करत. त्यामुळे ठाकरे कुटुंब हे एकत्र येणार का? अहो मला सांगा, मी काल एक बोललो होतो, 2 राजकीय नापास प्रगती पुस्तकाची माणसं, नापास प्रगती पुस्तकाची. म्हणजे आमची जी विद्वान लेख महाराष्ट्राची, भारताची जी बुद्धिबळामध्ये देशमुख ताई, ती जसं जिंकून आली जगामध्ये, तसे नाही ते. हे कसे आहेत? यांचं राजकीय नापास प्रगती पुस्तक आहे दोघांचं हे राजकीय नापास पुस्तक आहे. राजकीय नापास पुस्तक आहे. त्याच्यामुळे हे दोघं एकत्र आले तरी तुम्हाला सांगतोय शिल्लक राहत नाहीत. लालबाग, परळ, माहीममध्ये सुद्धा हे शिल्लक राहिले तर मग म्हणा तुम्ही राजकीय दृष्ट्या. तिथं सुद्धा तुम्हाला रेड लाईनच दिसेल. नापासच्या प्रगती पुस्तकावर रेड लाईन असते.
भविष्यात दोघं एकत्र येऊ शकतात की नाही? ते बघू आता हे किती एकत्र राहू शकतात ते, कारण ते सुद्धा एक चाचणीच आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी कशा असतात माहितीये का, चांगल्याच्या संगतीनं बऱ्याचशा वेळेस माणसं वाचत असतात, बऱ्याचशा गोष्टींपासून स्वतःचं प्रोटेक्शन करून ठेवत असतात. ज्या वेळेस आपण चांगल्यांची संगत तुटते तेव्हा मला असं वाटतं की पुन्हा एकदा लोक अभ्यास करायला सुरू करतात. जसे जयश्री पाटील क्रिमिनॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं ना कोहिनूरचा अभ्यास करावा लागेल म्हणून, परत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल म्हणून सांगितलं ना जयश्री पाटलांनी. अभ्यासाला सुरुवात करावं लागेल. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे. डान्स बारवरून योगेश कदम यांच्यावर सातत्याने टीका होते, अंजली दमानिया देखील करत आहे, अनिल परब करत देखील. अनिल परब बोलतात की माझ्याकडे पुरावे आहेत, अंजली दमानिया देखील बोलतात. ते नेमकं काय? कारण की सावली डान्स बारवरून जो ऑर्केस्ट्राच्या नावाने जो परवाना दिला होता आणि त्या ठिकाणी डान्स बार सुरू होते, ते ऑलरेडी बंद झालेलं आहे. आत्ताच नाही, ते पूर्वीच बंद झालेलं आहे. मी आहार संघटनेची वकील आहे ना, मी तुम्हाला जबाबदारीने सांगते. हे काय आहे अनिल परब सांगू शकते? याला कुठे तोंड आहे अनिल परबला सांगायला? आमच्या एसटीतल्या कष्टकऱ्यांनी 6 महिने जेव्हा आझाद मैदानात आंदोलन केलं, दुखवटा होता, 124 आमचे कष्टकरी मरत होते. हा परिवहन मंत्री होता ना अनिल परब, तेव्हा काय झालं होतं तिथे येऊन बोलायला? आता काय वाटतं ते तोंडातून बोलायला? असं नाही जमत. अभ्यास करायला पाहिजे. म्हणूनच म्हणते ना, यांना अभ्यासाची गरज आहे. काहीतरी वायफळ चर्चा करायची, राजकीय कडीला उधाण आल्यासारखं करायचं, असं होत नाही. अनिल परब थोडा अभ्यास करा, अभ्यासातून बोला. आणि ती दमानिया बाई, मला तर तिच्यावर काही बोलणंच योग्य वाटतं, कारण त्याच्यात कोणता अभ्यास मला काही दिसत नाही. नक्कीच हे होते आपल्यासोबत जयश्री पाटील आणि गुरुरत्न सदावर्ते. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर जी टीका केली होती त्याला आता प्रत्युत्तर सदावर्ते यांनी दिले आहे. कॅमेरामन नागनाथसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.